क्षणात आणि निमिषात आपण बदलले जाऊ. प्रेज द लॉर्ड. मला सांगायला आवडेल, लवकरच प्रभू येशू येईल. हालेलुया. जगामध्ये आपण, आणि बायबल सांगतं आपल्याला मोठी आशा आहे, आणि ती आशा म्हणजे आपल्या दिवसांमध्ये प्रभू येशू आपल्याला घ्यायला येईल. हालेलुया. आणि बायबल सांगतं की आपण क्षणात आणि निमिषात बदलले जाऊ. मी का प्रत्येक रविवारी सांगतो माहिती आहे का संदेशामध्ये? कारण की या दिवसांमध्ये देवाची इच्छा आहे की त्याची मंडळी तयार झाली पाहिजे. त्या मंडळीचं हृदय या जगात नाही अडकलं पाहिजे. जितकं तुमचं हृदय जगात अडकेल तेवढं तुम्ही देवापासून लांब जायची भीती आहे. जेवढं तुम्ही कळेल तुम्हाला की माझा प्रभू येशू मला घ्यायला येणार आहे, आणि बायबल सांगतं की आपण त्याच्याबरोबर ती सार्वकालिकासाठी राहणार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना माहित आहे? आणि याच दिवसात सर्व भविष्यवाणी आपण पूर्ण होताना पाहत आहोत. बघा, 6000 वर्ष पूर्ण झाले या जगाला स्थापून, आणि 7व्या वर्षात आपण आहोत. आणि बायबल मध्ये लिहिलंय की उत्पत्तीपासून तर आतापर्यंत ज्या झाल्या नाहीत त्या गोष्टी आपल्या दिवसात होतात. इस्रायल राष्ट्र नव्हतं, 1948 साठी ते राष्ट्र झालं. यरुशलेम इस्रायलची राजधानी नव्हती. बायबल मध्ये लिहिलं असं होईल, लोकांना वाटत नव्हतं. त्यावेळेला 1963 साली इस्रायलची राजधानी यरुशलेम झाली. सगळ्यात मोठी भविष्यवाणी. दुसरी गोष्ट, सॅटेलाइट, मोबाईल, इंटरनेट, या सर्व गोष्टी का आज होत आहेत? कारण एकच गोष्ट आहे की बायबल मध्ये लिहिलंय की ज्यावेळेस तुम्ही असं पाहणार, लक्षात ठेवा, तो दारापाशी उभा आहे आणि तो आपल्याला घेऊन जाईल. हालेलुया. आपला आनंद हे जग नाहीये, आपला आनंद प्रभू बरोबर राहणं आहे. की लोकांचा आनंद प्रभू बरोबर राहणं आहे. आपले पवित्र हात वर करून म्हणा, माझा आनंद प्रभू येशू आहे. प्रभू येशू आहे. माझा आनंद हे जग नाहीये. माझा आनंद हे जग नाहीये. कारण या जगात देहाची वासना आहे. कारण या जगात देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराची फुशारकी आहे. संसाराची फुशारकी. पण माझा आनंद प्रभू येशू आहे. प्रभू येशू आहे, जो केव्हा निघून जाणार नाही. तो केव्हाच निघून जाणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जितकं तुम्ही देवासाठी जगताय, आता ही वेळ आहे की तुम्ही प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, देवाच्या संगतीमध्ये चाला. नाही तर बायबल मधील शेवटच्या दिवशी अनेक लोक विश्वासातून लांब जातील. आणि काय फायदा आहे की आतापर्यंत तुम्ही चालला प्रभू बरोबर आणि शेवटच्या क्षणाला तुम्ही घसरला. लोटाच्या बायको सारखं होईल की जी लोटाची बायको बाहेर काढण्यात आली सदोम आणि गमोरातून, पण तिला सांगण्यात आलं मागं बघू नको. आणि बायबल सांगतं शेवटच्या क्षणाला तिने मागं बघितली आणि ते मिठाचा खांब झाली आणि सगळं संपलं. प्रेज द लॉर्ड. सो मी तुम्हाला प्रोत्साहन देतो, आतापर्यंत तुम्ही प्रार्थना चालू केलं नसतील, ऍटलिस्ट 1 तास रोज अन्य भाषेत प्रार्थना करा. तुमच्या भाषेत प्रार्थना करा. जर तुम्ही देवाचं वचन वाचत नसेल, सिरियसली वाचा. प्रेज द लॉर्ड. कारण हे देवाचं वचन सगळ्या घाणीतून तुम्हाला बाजूला ठेवेल, सगळ्या वाईटापासून तुम्हाला बाजूला ठेवेल. कारण बायबल सांगतं की देवाचं वचन शुद्ध आहे, 7 पट भट्टीत घातलेल्या सोन्यापेक्षाही शुद्ध आहे. आणि जे ते वचन तुमच्या माझ्या हृदयात जातं, सगळी घाण, सगळा द्वेष, सगळा राग, सगळा घाण वासना निघून जाते आणि तुम्ही देवाबरोबर ती पवित्र आणि नीतिमान जीवन जगणारे होता. आमेन. म्हणून रोज वचन आपल्या हृदयात गेलं पाहिजे. वचनाकडे बघून जगा, कारण वचन तुमचा आणि माझा आरसा आहे. प्रत्येकाच्या घरात आरसा आहे, आपण आरसा पाहून आलोय. तो बायबल सांगतं देवाचं वचन आरसा आहे. बोला माझ्या मागे, देवाचं वचन खरा आरसा आहे. खरा आरसा आहे. माझं चित्र त्या आरशात दिसतं. माझं चित्र त्या आरशात दिसतं. जेवढं मी वचनात पाहणार, तेवढा माझा जीव अत्यंत आशीर्वादित होईल. म्हणा मी साधा व्यक्ती नाहीये, मी जिवंत देवाचं लेकरू आहे. माझ्यामध्ये देव राहतो, पवित्र आत्म्याद्वारे. हालेलुया. तुम्हाला हे कळालं, तुम्ही कोणालाच भिणार नाही, कुठल्या शैतानाला भिणार नाही. कारण बायबल सांगतो जो जगात आहे त्यापेक्षा जो तुझ्यात आहे तो मोठा आहे. हालेलुया. या दिवसांमध्ये शैतान लोकांना अनेक भीती दाखवतोय, पण देवाचं वचन जर तुमच्याकडे आहे आणि देवाच्या वचनाकडे तुम्ही पाहत राहता, भीती तुमच्या समोर शून्य बनणार.
हालेलुया, हालेलुया. हरवली जाणार. Yes, प्रेज द amen. लॉर्ड. हालेलुया. जेवढं जमेल तेवढी सुवार्थ सांगा, जेवढं जमेल तेवढं ह्या दिवसात प्रभूसाठी जगा. कारण असं म्हणण्यात येत आहे की 2025 वर्ष शेवटचं असू शकतं आणि आपण सगळे लोक उचलले जाऊ शकतो. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो प्लीज आपल्या हृदयाकडे पहा की तुमचं हृदय देवाबरोबर किती चालत आहे. या जगात जे कोणी जगलं ते टिकलं नाही, ते निघून गेले. पण जे देवासाठी जगले ते सर्व कालिकासाठी जगले. आमेन. हालेलुया. हालेलुया. तरुण मुलांनो, मुलींनो, प्लीज इकडं तिकडं पाहू नका, जिवंत देवाकडे पहा. तुमचं भविष्य देव घडवणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. या थोड्या दिवसात देखील देव तुम्हाला उंच करेल आणि तुमचा उपयोग करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजिबात निराश नाही व्हायचं, अजिबात जगातल्या घाणीत पडायचं नाही, या मोबाईल मध्ये अजिबात कुठलं वाईट आणि गुलामगिरीत बघायचं नाही. देवाच्या वचनात म्हणा मी पवित्र आहे. मी पवित्र आहे. म्हणा प्रभू येशू मध्ये प्रभू येशू मध्ये मी पवित्र आहे. मी पवित्र आहे. मी नीतिमान आहे. मी नीतिमान आहे. म्हणा माझं जीवन देवासाठी 100% आशीर्वादित आहे. 100% आशीर्वादित आहे. हालेलुया. हालेलुया. बोला, कुठला शैतान मला फसवू नाही शकत. कुठला शैतान मला फसवू नाही शकत. कारण मला माहित आहे मी येशू ख्रिस्तामध्ये कोण आहे. मी येशू ख्रिस्तामध्ये कोण आहे. मी एकटा नाहीये. मी एकटा नाहीये. माझा देव माझ्यामध्ये राहतो. माझा देव माझ्यामध्ये राहतो. मी जिथे जाणार मी जिथे जाणार देवदूत माझ्या बरोबर आहेत. देवदूत माझ्या बरोबर आहेत. मी जिथे जाणार मी जिथे जाणार मी लाजवला जाणार नाही. मी लाजवला जाणार. मी समृद्ध होणार. मी समृद्ध होणार. कारण माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे. माझ्यामध्ये पवित्र आत्मा. हालेलुया. हालेलुया. हरलेली मानसिकतेमध्ये जगू नका, नेहमी वचनाच्या मानसिकतेत जगा. मागच्या वेळेस मी संदेश सांगितला की देवाला असे लोक पाहिजेत की ते त्याच्याकडून मोठ्या गोष्टीची अपेक्षा बाळगतील. लहान लहान नाही म्हणा, मोठ्या गोष्टीची. मोठ्या गोष्टी. जर आपला प्रभू मोठा आहे, किती लोकांना माहिती आहे तो स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणार आहे. किती लोकांना माहिती आहे की प्रत्येक मानवामध्ये श्वास आमच्या देवाचा आहे. किती लोकांना माहिती आहे की जग आणि जगातला भरणा देवाचा आहे. किती लोकांना माहिती आहे की तो पाऊस आणतो. किती लोकांना माहिती आहे की तो अन्न वस्त्र पाणी निवारा देतो. किती लोकांना माहिती आहे की सूर्य त्याच्यामुळे उगवतो. आणि किती लोकांना माहित आहे की देव आपल्या नागपुड्यात वारा लागतो त्याच्या भांडारातून पाठवतो. हालेलुया. मग तुम्ही साधं जीवन नाही जगणार. तुमच्या प्रार्थना मोठ्या असतील. ते म्हणणार प्रभू यस मी येशू मध्ये राजा आणि याजक आहे. हालेलुया. तुम्ही राहत असताल साध्या खोलीमध्ये, तुमचं पेहराव साधा असेल, पण जो आतमध्ये माणूस आहे तो अत्यंत मोठा आहे. हालेलुया. आणि एक दिवशी देव तुम्हाला प्रगट करेल. हालेलुया. कारण बायबल मध्ये लिहिलंय, हे वचन केव्हा विसरू नका. माझे हे वचन नाहीये, म्हणजे मी आजचं वचन हे बोलणार नव्हतो, पण प्लीज ऐका. रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये आपण आहोत. रोमन्स चॅप्टर 8. कम विथ मी. रोमकरास पत्र 8वा अध्याय. रोमन्स 8वा अध्याय. रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये आपण आहोत. मिळालात का? हालेलुया. मिळालं? ओके, प्लीज बसूया. 29 वचन सिस्टर. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 29 वचन प्लीज ऐकूया. कारण ज्यांना त्याने पूर्वी ओळखले, त्यांना त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे होण्यास पूर्वी नेमले. प्लीज, ज्याला कळेल त्याने आमेन बोललं पाहिजे. 29 वचन. कारण ज्यांना त्याने पूर्वी ओळखले म्हणजे तुम्हाला आणि मला, त्यांना त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेरूपात होण्यात पूर्ण केले. बरोबर आहे. पूर्वी नेमले. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ काय? ख्रिस्ताची प्रतिमा कशी आहे? ख्रिस्त परिपूर्ण आहे किंवा नाही? कमान. प्रभू येशू सामर्थ्याने बलवान आहे किंवा नाही? कमान. प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आणि नीतिमान आहे किंवा नाही? कमान. प्रभू येशू ख्रिस्ताला काय अशक्य आहे का? बायबल सांगतं देवाने आपल्याला पूर्वी ओळखले आणि आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात बनवले, पूर्वी नेमलेले. वाच सिस्टर. कारण ज्यांना त्याने पूर्वी ओळखले त्यांना त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे होण्यास पूर्वी नेमले, यासाठी की तो पुष्कळ भावांमध्ये ज्येष्ठ व्हावा. पुष्कळ भावामध्ये प्रभू येशू ज्येष्ठ व्हावा. म्हणा मी देवाच्या प्रतिमेरूपात नुसार
प्रतिमेनुसार नेमलेलो आहे. याचा अर्थ जर कोणाला येशू पाहायचा तर तुमच्यात पाहायला पाहिजे. याचा अर्थ जर येशूचं प्रेम पाहिजे तर आपल्यात पाहायला पाहिजे. याचा अर्थ जर येशू कसा बोलतो तुम्ही आणि मी बोलल्यावर त्यांना कळालं पाहिजे. हालेलुया. याला म्हणतात त्या पातळीला पोहोचणं, देवाच्या पुत्राच्या प्रतिमेच्या पातळीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पुढचं वचन, सगळ्यात महत्वाचं. आणखी ज्यांना त्याने पूर्वी नेमले, आणि ज्यांना त्याने पूर्वी नेमले त्यांना त्याने बोलावले, आणि त्यांना त्याने बोलावले, आणि ज्यांना त्याने बोलावले, आणि ज्यांना प्रभू येशूने बोलावले त्यांना त्याने न्यायी ठरवले, आणि त्यांना त्याने न्यायी ठरवले, आणि ज्यांना त्याने न्यायी ठरवले, आणि ज्यांना त्याने न्यायी ठरवले त्यांना त्याने गौरविले. त्यांना त्याने गौरविले. म्हणा येशूच्या नावात मी बोलवलेलं आहे, माझं तारण झालेलं आहे. मी साधा व्यक्ती नाहीये, देव माझ्यात राहतो. म्हणा येशूच्या नावात मी नीतिमान आहे. देवाचा स्वभाव माझ्यामध्ये, देवाचं जीवन माझ्यामध्ये, देवाचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये, आणि मी देवाचं गौरव आहे. बायबल सांगतं त्याला गौरवण्यासाठी बोलवलंय. हालेलुया. पण काही लोक मला इथं बघत असतील, ऑनलाईन बघत असतील, म्हणत असेल की पास्टर पण माझी बाहेरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कारण तू बाहेरच्या आरशात बघतोय, जगाच्या आरशात बघतोय, वचनाच्या आरशात बघायचं चालू कर. कारण बाह्य रूप जगाचं बदलत आहे, पण देवाचं वचन सार्वकालिकासाठी सार खरं आहे. हालेलुया. बिलीवर लोक प्लीज कृपा करून ऐका, जर तुम्ही देवाच्या वचनात बघून जगत आहात तुम्ही केव्हा स्वतःला कमी नाही लेखणार, कारण तुम्ही देवाचे लेख आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाकडून मोठ्या गोष्टीची अपेक्षा करायची. हालेलुया. तुम्हाला जेवढं तुम्ही देवापासून मोठ्या गोष्टीची अपेक्षा बाळगणार तेवढा देव आनंदी होणार. कारण देवाला कळेल की या लोकांना कळालंय की मी किती सामर्थ्यवान आहे, म्हणून त्या गोष्टी मागत आहेत. हालेलुया. म्हणून मागच्या वचन वाचलं, स्तोत्रसंहितेचे 26 अध्याय. प्लीज वाचूया, जाऊया देवाच्या वचनाकडे. साम चॅप्टर 126 आणि 3रं वचन. स्तोत्रसंहिता 126 अध्याय आणि 3रं वचन वाचूया देवाचं वचन. परमेश्वराने आमच्यासाठी मोठी कामे केली आहेत. परमेश्वराने आमच्यासाठी मोठी कामे केली आहेत. ओके. त्यामुळे आम्ही हर्षित झालो आहोत. त्यामुळे आम्ही आनंदी झालो आहोत, हर्षित झालो आहोत. आज तोच देव तुझ्यासाठी मोठं कार्य करणार आहे. निराश होऊ नको. ज्या शैतानाने तुझ्या डोळ्यावरती अंधकार टाकलाय, आज ती पट्टी तुटली पाहिजे. आणि म्हटलं पाहिजे शैतान मी तुझ्या डोळ्यांनी नाही बघणार, मी जगाच्या डोळ्यांनी नाही बघणार, मी बायबलच्या वचनानुसार बघणार आहे. आणि जेवढं तुम्ही बायबल प्रमाणे बघणार तेवढं तुम्ही वाढवलं जाणार. जेवढं तुम्ही स्वतःच्या प्रतिरूपात जगाप्रमाणे बघणार तुम्ही वाढवणार नाही. म्हणा मी जगाप्रमाणे बघणारा नाहीये. म्हणा ज्या गोष्टी दिसतात या दैहिक डोळ्याला त्या तात्पुरत्या आहेत, पण ज्या दिसत नाही, ज्या वचनामध्ये आहेत त्या सर्व काल आहेत. हालेलुया. या जगाकडे आपल्या डोळ्यांनी पाहू नका, देवाच्या वचनाद्वारे पहा. प्रेज द लॉर्ड. शैतान येऊन तुझ्या कानात बोलेल, ए तू काय आहे, तुझी किंमत काय आहे, ए तुझ्याकडून काही नाही होणार, ओ तू आतापर्यंत कुठं आहे. त्याला म्हणायचं सगळं ठीक आहे, पण ज्या देवावर मी विश्वास ठेवलाय त्याचं वचन खरं आहे आणि मी वाढवला जाणार आहे. माझा देव मोठं कार्य माझ्याद्वारे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल मध्ये देव लहान्याला 1000 करतो. वाचूया देवाचं वचन. यशायाचा 60 अध्याय. प्लीज या देवाच्या वचनाकडे. आयझिया चॅप्टर 60. यशाया 60 अध्यायामध्ये आपण आहोत. आणि बायबल काय सांगतं ऐका. ऐका. मिळालं? कम ऑन बोलत जा. मिळालं का? ओके. माझ्या बरोबर या. माझी इच्छा आहे सर्वांनी 17 वचनाच्या पुढे जाऊया, म्हणजे तुम्हाला कळेल की प्रभू किती महान आहे. मग आपण तिथे येऊया जो लहान 1000 होईल. मी पितळेच्या ठिकाणी सोने, हा, आणि लोखंडाच्या ठिकाणी रुपयाने, हा, मी पितळेच्या ठिकाणी सोने. आज तू पितळ दिसत असशील, पण देव म्हणतो मी तुला सोनं करेल. प्रेज द लॉर्ड. पुढचं शो मी दॅट वर्ड. हा,
लोखंडाच्या जागी रुपयाने. लोक तुला लोखंड मिळत असतील, देवाचं वचन तुला रूप करणार आहे. आमेन. सिस्टर, यालाच म्हणतात ख्रिस्ती जीवन. यस. हालेलुया. हालेलुया. ना पुढे असलेले वसूया. आणि लाकडाच्या ठिकाणी पितळ आणि दगडाच्या ठिकाणी लोखंडाने. हा, लाकडाच्या ठिकाणी पितळ, इथं तांबे लिहिलंय, पितळ, आणि लोखंडाच्या ठिकाणी लाकडाच्या ठिकाणी दगडाच्या ठिकाणी लोखंड आणील. म्हणजे किती लोकांना कळतं की प्रभू हे करू शकतो? यस. आपले हात वर करा, म्हणा प्रभू पितळेच्या ठिकाणी प्रभू पितळेच्या ठिकाणी सोनं आणू शकतो, सोनं आणू शकतो. दगडाच्या ठिकाणी दगडाच्या ठिकाणी रूप आणू शकतो. रूप आणू शकतो. म्हणा देव एवढा महान आहे. देव एवढा महान आहे. देव दगडाविषयी नाही बोलत, देव दगडाविषयी नाही बोलत. देव रुपयाविषयी नाही बोलत, देव रुपयाविषयी नाही बोलत. देव माझ्या जीवनाविषयी बोलत आहे. देव माझ्या जीवनाविषयी बोलत आहे. हालेलुया. हालेलुया. प्लीज या वचनाकडे लक्ष द्या ना. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन. न्याय असे मी करेल. पुढचं वचन. तुझ्या भूमीत जुलूम व तुझ्या सीमात उजाडी व विध्वंस पुन्हा ऐकण्यात येणार नाही. पहा देव काय म्हणतो, तुझ्या सीमात उजाडी व तुझ्या देशामध्ये नाश किंवा तुझ्या घरात नाश ऐकू येणार नाही. बोला माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये नाश आणि आजार ऐकू येणार नाही. नाश आणि आजार ऐकू येणार नाही. त्याचा आवाज माझ्या घरात नसेल. त्याचा आवाज माझ्या घरात नसेल. कारण माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये स्तुतीचा आवाज आहे, स्तुतीचा आवाज आहे, आरोग्याचा आवाज आहे, आरोग्याचा आवाज आहे, शांतीचा आवाज आहे. शांतीचा आवाज आहे. ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे. की लोक म्हणतात देव खरा आहे. यस. तुझा देव खरा आहे, यस. तुझ्याशी बोलतोय, बोलतो. तू वचनाद्वारे पाहशील, पाहशील. तू मोठ्या गोष्टीची अपेक्षा बाळगली. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ना पुढे असलेले व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तू आपल्या कोटात तारण व आपल्या वेशींना प्रशंसा असे म्हणशील. तू आपल्या कोटांना तारण, आपल्या वेशींना प्रशंसा होशील. यस. म्हणून मागच्या रविवारी मी एक वचन वाचलं होतं बघा, देवाला तुम्हाला राष्ट्रात प्रसिद्ध करायचंय. कुठं प्रसिद्ध करायचंय? राष्ट्रात. आणि तू गल्लीत प्रसिद्ध होऊ इच्छितो. ओके, स्टार्ट फ्रॉम गल्ली, बट लेट राष्ट्रांमध्ये म्हणा, राष्ट्रांमध्ये. राष्ट्रांमध्ये बघा, काही लोक दुबईमध्ये देखील आपला संदेश ऑनलाईन ऐकत आहेत. हालेलुया. हालेलुया. साधा म्हशीच्या गोठ्यामध्ये आपण चर्च चालू केलं, आज सगळीकडे देवाचं वचन जात आहे. या सगळ्यांनी. हालेलुया. हालेलुया. देव म्हणतो, ऐक, तांब्याच्या ठिकाणी मी सोनं आणणारा देव आहे, दगडाच्या ठिकाणी रूप आणणारा देव आहे. तुझ्या तुझ्या घरात शांतीची आरोळी असेल. हालेलुया. हालेलुया. तो आमेन म्हटला पाहिजे. तू यस माझं बायबल कसं वाचायचं? बायबल माझ्यासाठी लिहिलेलं आहे असं वाचायचं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुढे असेल प्लीज वाचूया. दिवसा तुला प्रकाशाला सूर्य आणखी असणार नाही. ओके. आणि तुला प्रभेसाठी चंद्र प्रकाश देणार नाही. हा. तर परमेश्वरच तुला सर्व काळचा प्रकाश आणि तुझा देव तुझे तेज होईल. म्हणा, प्रभू माझं तेज आहे. प्रभू माझं तेज आहे. प्रभू येशू माझा प्रकाश आहे. प्रभू येशू माझा प्रकाश आहे. जगात किती अंधार असो, जगात किती अंधार असो, मी अजिबात भिणार नाही. मी अजिबात भिणार नाही. कारण प्रभू येशू माझा प्रकाश आहे. कारण प्रभू येशू माझा प्रकाश आहे. प्रभू माझं तेज आहे. प्रभू माझं तेज आहे. ना पुढचं वचन. तुझा सूर्य पुन्हा मावळणार नाही. याचा अर्थ तुझ्यावरती अंधार नाही होणार. आमेन. वाह, व्हॉट अ ग्रेट वर्ड. Yes. याचा अर्थ तुझ्यावरती अंधार होणार नाही. सिस्टर आमेन बोला, ब्रदर आमेन बोला. म्हणा, मी केव्हा अंधारात जगणार नाही. केव्हाच अंधारात जगणार नाही. हे सूरज आएगा. बोला, हे सूर्य उगवणार, हा सूर्य उगवणार, 12 तास प्रकाश देणार 12 तास प्रकाश देणार आणि परत रात्र होणार. आणि परत रात्र होणार. पण माझ्यामध्ये असा एक सूर्य आहे, माझ्याकडे असा एक सूर्य आहे, जो न्यायीपणाचा सूर्य आहे. जो न्यायीपणाचा सूर्य आहे. तो केव्हाच मला अंधारात चालू देणार नाही. केव्हाच मला अंधारात चालू देणार. येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये मी अंधाराचं लेकरू नाहीये, मी अंधाराचं लेकरू नाहीये. मी प्रकाशाचं लेकरू आहे. मी प्रकाशाचं लेकरू आहे. हालेलुया. हालेलुया. या मनस्थितीत तुम्ही रोज पाहिजे. यस आमेन. देवाच्या वचनाने तुमच्या मनावरती राज्य केलं पाहिजे, शैतानाने नाही. ह्या शुक्रवारी एक बहीण आली, ती म्हणली, पास्टर मला रोज शैतान म्हणतो तू मरणार आहे, मरणार आहे, मरणार आहे. तर मी तिला म्हटलं, तू शैतानाला काय म्हटली? नाही, काय नाही म्हटली, तुमच्याकडे प्रार्थनेला आले. मी जर तुझ्या जागी असतं तर म्हटलं असतं, तू मरणार आहे, तू मरणार आहे, तू मरणार आहे, तू
तू मारणार आहे, येशूमध्ये मी जगणार आहे, मी जगणार आहे. याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. प्रेज द लॉर्ड. पास्टर शैतान आला आणि त्यांनी मला दाखवलं की तू एकदम दोरीत चाललाय, खोऱ्यात चाललाय, याच्यात चाललाय. मग तू काय केलं? त्याला म्हणायचं मी बी तुला बघितलंय शैतान, तुला अग्नीच्या ज्वालामध्ये जळताना मी बघतोय. तू आगीत चाललाय, तू आगीत चाललाय, तू नरकात चाललाय. बायबल मधील त्याला अडवा शैतानाला, म्हणजे तो पळून जाईल. तुम्ही नाही अडवलं तर तुम्हाला अजून स्वप्न दाखवेल आणि तुम्हाला मारायचं नाही तरी पेटी तयार करेल. सिस्टर प्लीज कृपा करून ऐका, ख्रिस्ती जीवन असं नाहीये रडायचं आणि दाखवायचं. रात्री मला वाईट स्वप्न पडले आणि स्वप्नामध्ये गळा 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 दाबायला आला. कोण? दुरात्मा. आणि देवदूत झोपले होते का? न सिस्टर, देवदूत केव्हा झोपत नाही. देवदूत आत्मेत तुमची माझी सेवा करणार आहे. की लोकांना माहित आहे तुम्ही त्याचा गळा दाबला पाहिजे. शैतानाचा. कोणाचा? येशूच्या नावात. आमेन. कोणाच्या नावात? येशूच्या नावात. आणि बघा तो परत तुम्हाला स्वप्न देईल का? यस. की नको समज में आ रहा है ना. पुढे असं लिहिले वसूया, काय लिहिले? व तुझ्या चंद्राचा क्षय होणार नाही. याचा अर्थ रात्र देखील तुझ्यासाठी आशीर्वाद आहे. ना पुढे असं लिहिले कारण परमेश्वर तुझी सनातन प्रभा होईल. परमेश्वर तुझी सनातन सार्वकालिकासाठी प्रभा होईल. आमेन. म्हणा मी अंधाराचं लेकरू नाहीये, मी प्रकाशाचं लेकरू आहे. शैतान ऐकून घे, प्रभू येशूच्या नावात मला तुझ्या राज्यातून काढलेलं आहे. मी देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आहे. अशा गणगणित तुम्ही रोज पाहिजे, अशा विचारात तुम्ही रोज पाहिजे. पण काही लोकांनी आपलं जीवन जे अपयशी बनवलंय आणि विश्वासू लोकांनी. आणि मला एवढं वाईट वाटतं ज्यावेळेस ते असं बोलतात. मग तुम्हाला वचन कळालंय किंवा नाही? हे काही चांगलं होणार नाही पास्टर, किती जरी केलं तर. माझ्या प्रार्थना मी 100 दिवस उपास केले आणि तू 1000 दिवस उपास केले तरी चांगलं होणार नाही. कारण बायबल मध्ये लिहिलंय तुझ्या जिभेवर मरण आणि जीवनाचं सामर्थ्य. जे तू बोलशील तेच होणार, जे तू बोलशील तेच होणार, जे तू पाहशील, जे मनन करशील तेच होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा माणूस आत्मा आहे, माणूस आत्मा आहे, तो देहात राहतो, तो देहात राहतो. देवाच्या वचनात आत्मा आणि जीवन आहे. देवाच्या वचनात आत्मा आणि जीवन. मला वचनाप्रमाणे जगायला बोलवलंय, मला वचनाप्रमाणे जगायला बोलवलंय. मी अजिबात जगातल्या गोष्टींमध्ये जगणार नाही, मी अजिबात जगातल्या गोष्टींमध्ये जगणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय वाचूया. आणि तुझ्या शोकाचे दिवस समाप्त होतील. तुझ्या शोकाचे दिवस समाप्त होतील. केव्हा? मेल्यावर नाही. काही लोक मला फोन करतात, पास्टर अशी प्रार्थना करा मला आज मरण आलं पाहिजे. म्हटलं काय झालं? लय त्रास आहे बघा, लय त्रास आहे. तर मी त्यांना म्हटलं असं जर मी प्रार्थना केली तर तुझ्या अगोदर मी वर जाईल. कारण आम्हाला अशी प्रार्थना करायला नाही बोलवलं, आम्हाला अशी प्रार्थना करायला बोलवलं. ऐका कशी. किती लोक तयार आहे? किती लोक तयार आहे ऐकायला? ओके, ऑनलाईन देखील तुम्ही तयार आहात? आम्हाला कशी प्रार्थना करायला बोलवलं माहिती आहे? प्रभू येशूच्या नावात लाजरा बाहेर ये, अशी प्रार्थना करायला आम्हाला बोलवलं. आणि तुम्ही म्हणता प्रार्थना करा मी वर गेली पाहिजे. म्हणा मी अशी प्रार्थना नाही करणार, मी अशी प्रार्थना नाही करणार, कारण मी येशूच्या नावात जगणार आहे, कारण मी येशूच्या नावात जगणार आहे. हालेलुया. हालेलुया. पुढचं वचन बघा किती सुपर आहे. तुझे लोक सर्वच न्यायी होतील. तुझे लोक सर्वच न्यायी होतील. याचा तर तुझं घराणं आज न्यायी नाहीये पण उद्या होणार आहे. आमेन. कारण तू विश्वास ठेवलाय ना. पुढचं वचन. आणि माझा महिमा व्हावा म्हणून तू लावलेले रोप माझ्या हाताचे कृत्य असे ते सर्व कालपर्यंत भूमी वतन करून घेतील ना. भूमी वतन करून घेतील ना. पुढे असं लिहिलंय जो लहान तो 1000 होईल. जो लहान तो 1000 होईल. का ना तुम्ही या वचनावरती विश्वास ठेवत? मी ठेवलाय आणि येत्या दिवसात मी बघणार आहे. आय सेड मी बघणार आहे. कारण देव जिवंत आहे, त्याचं वचन खरं आहे आणि तो तुझ्याशी बोलतोय. आज तू शून्य असशील, त्या शून्या पुढे फक्त एक शून्य जोड आणि त्याच्या अगोदर 1 लाव. प्रभू येशूच्या नावात विश्वासाने लाव. देव शून्यापासून जग निर्माण करतो, शून्यापासून गोष्टी घडवतो.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो देव तुझा बाप आहे, आमेन. तुझ्यामध्ये राहतो. यस. लहान तो 1000 होईल. बोला, लहान जो लहान तो 1000 होईल. किती होईल? 1000. किती होईल? 1000. देव कोणाविषयी बोलतोय? माझ्याविषयी. तुझ्याविषयी बोलतोय ना. लक्षात ठेव, देव केव्हाच कोणाची मस्करी करत नाही. देव केव्हाच अव्यवस्थेचा देव नाहीये. देव केव्हाच कोणाला तुच्छ लेखत नाही. बायबल सांगतं तुम्ही मी त्याचे लेकर आहोत. देव म्हणतो 1000 होईल. आमेन. 1000 होईल. 1000 होईल. आणि पुढे असं लिहिलंय, जो धाकटा तो बलवान होईल. आणि जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. वाचूया सिस्टर परत एकदा. जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. जो धाकटा तो बलवान राष्ट्र. आणि पुढं मी परमेश्वर त्या समयी हे लवकरच घडवून आणीन. सिस्टर तुम्ही एकदम अजून जोरात वाचूया वचन परत. मी परमेश्वर त्या समयी हे लवकर घडवून आणीन. म्हणा माझ्या दिवसात हे होणार आहे. माझ्या दिवसात हे होणार आहे. कारण देवाचं वचन जे आहे, कारण देवाचं वचन जे आहे ते माझ्या दिवसात पूर्ण होईल. ते माझ्या दिवसात पूर्ण होईल. हालेलुया. हालेलुया. ज्या त्या पिढीला ते वचन दिले होते, यस, आता आपल्याला देखील हे वचन आहेत. हे तुमच्या हातात हे वचन घ्यायचं आणि वाढायचं. काय वचन घेऊन बायबलमध्ये ठेवून असंच जीवन जगायचं. हे देवाच्या हातात नाही, तुझ्या हातात आहे. म्हणून रोज सकाळी उठून म्हणायचं, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी अत्यंत विजयी आहे. आमेन. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी गौरवातून गौरवात जाणार आहे. यस. म्हणा माझं जीवन प्रभू येशूमध्ये जो पहाटेचा उजेड, जो पहाटेचा उजेड भर दुपार पर्यंत प्रकाशत जातो, भर दुपार पर्यंत प्रकाशत जातो, त्यासारखा आहे. त्यासारखा आहे. हालेलुया. आमेन. आणि नीट लक्षात ठेवा, जर तुम्ही वचन नाही घेतलं आणि बोललं नाही, प्रभू तुमच्यासाठी काही नाही करू शकत. नो, काय लोकांची प्रार्थना तर ऐका कशी असते. ते म्हणतात प्रभू खाली ये. प्रभू म्हणतो मी वर गेलोय. ते म्हणतात प्रभू खाली ये, लवकर कार्य कर. देव म्हणतो नको, मी वरच बरा आहे, कारण मी वर गेलोय. आता पृथ्वी तुला दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. वचन तुला दिलेलं आहे, कृपा तुला दिलेली आहे, पवित्र आत्मा तुला दिलेलं आहे, चर्च तुला दिलेलं आहे, पास्टर तुला दिलेलं आहे, ज्ञान तुला दिलेलं आहे, तू सामर्थ्याने भरलेला आहे. आता तू जे पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल, जे पृथ्वीवर मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. आणि नेहमी लक्षात ठेवा, प्लीज कृपा करून ऐका, ज्या ज्या वेळेला तुम्ही वचनाकडे येणार त्या त्यावेळेला दुसऱ्या बाजूने एक विचार येईल, तू जे करतो ते खरं आहे का, तू बोलतो ते खरं आहे का. आणि तुमच्यापासून एक उत्तर आलं पाहिजे. आणि ते उत्तर म्हणजे शैतान मी तुझ्यावर नाही, परिस्थितीवर नाही, इवन माझ्यावर बी नाही, पण मी देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो. बायबल सांगतं की ज्यावेळेस अलिशाच्या वेळेला दुष्काळ होता, प्लीज कृपा करून ऐका, अलिशा वेळेला दुष्काळ असा पडला की आई आपले लेकरं खात होती शिजून. असा दुष्काळ अलिशाच्या वेळेला पडला. पण बायबल सांगते एक दिवशी अलिशाकडे वचन आलं आणि ते वचन म्हटलं, ऐक अलिशा, जो दुष्काळ एवढा भारी आहे तो उद्या सकाळी समाप्त होणार आहे. आणि बायबल सांगतं त्या सरदाराने विश्वास नाही ठेवला, त्या सरदाराने विश्वास नाही ठेवला. बायबल सांगतं त्या सरदाराने विश्वास नाही. तो काय म्हटला, सरदार तुम्हाला वाचलं पाहिजे. आणि आज तो विश्वास निघून जाओ. वाचूया काय लिहिलेलं आहे. दोन राजे आय थिंक सो, गो विथ मी. 2 राजे मध्ये या. आलात का? यस आमेन. ओके, 2 राजे मध्ये या. कमॉन 7वा अध्याय. 2 राजे 7वा अध्याय. लवकर या. पवित्र आत्मा आपल्याला शिकवेल. 2 राजे 7वा अध्याय. मिळालं? यस आमेन. वाचूया पहिल्या वचनाच्या पुढे. मग अलिशा म्हणाला, परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर असे म्हणतो, उद्या सुमारे या. ओके, एक मिनिट. पहिल्यांदा तुम्हाला दुष्काळ कळायला पाहिजे किती मोठा होता, मग तुम्हाला कळेल देवाचं सामर्थ्य किती मोठं आहे. बरोबर आहे की लोक माझ्या बरोबर आहेत? की लोक वचन ऐकत आहे? बाहेरचे लोक वचन ऐकत आहे? कमॉन, ऐकत आहे? नाही का? जर तुम्ही 2 राजे 6व्या अध्यायामध्ये आलात तर मी जास्ती नाही वाचणार, तर सगळं वाच. 24वा वचन सिस्टर वाचूया. यानंतर असे झाले की रामाचा राजा बेन हदाद याने आपले सैन्य मिळवले आणि वर जाऊन शमरोनाला वेढा घातला. तेव्हा शमरोनात मोठा दुष्काळ झाला. आणि पहा, गाढवाचे मुडके 80 शेकेलांवर व 1 पाव काभर कबुतराची विष्ठा 5 शेकेलांवर जाईपर्यंत ते त्याला वेढा घालून राहिले.
आणि असे झाले की इस्रायलाचा राजा कोटावरून जात होता, तेव्हा एका बाईने त्याला आरोळी करून म्हटले, माझ्या प्रभू राजा तारण कर. आणि तो म्हणाला, परमेश्वर जर तुझे तारण करीत नाही तर मी तुझे तारण कुठून करू, खळ्यातून किंवा द्राक्षकुंडातून काय. आणि राजाने तिला म्हटले, तुला काय झाले. राजा त्या बाईला म्हणतो, बाई तुला काय झाले, का वरडती माझ्याकडे. पुढं तिने म्हटले, ही बाई मला म्हणाली, तू आपला मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ व उद्या माझा मुलगा खाऊ. मग माझा मुलगा आम्ही शिजवून खाल्ला. बा पुढे. आणि दुसऱ्या दिवशी मी तिला म्हटले, तू आपला मुलगा दे, म्हणजे आपण खाऊ. पण तिने आपला मुलगा लपवला आहे. ना एवढा मोठा दुष्काळ होता. बायबल सांगतं की शत्रूंनी चारी बाजूनी घेरा घातला आणि इस्रायल मध्ये आहे. आणि बायबल सांगतं एकही अन्न आत येत नाही, व्यवहार होत नाही, सगळं धान्य संपलं, सगळं तेल संपलं, पीठ संपलं, राजाच्या घराण्यातलं सगळं संपलं. आणि आता लोक म्हटले आपल्याला जगायचंय. एक बाई म्हटली, तुझा मुलगा आज शिजून खाऊ, उद्या माझा मुलगा. म्हणून मी लोकांना नेहमी सांगत असतो, जगातलं प्रेम बरोबर आहे, पण टाइम आल्यावरती ते प्रेम, पण देवाचं प्रेम सार्वकालिक आहे. किती लोक समज बा. इमॅजिन ह्या बाईने आपला मुलगा शिजून खाल्ला. जर बायबल म्हणतं तर किती लोक विश्वास ठेवतात. आणि दुसऱ्या दिवशी ती म्हटली, आता माझा मुलगा आज हा कसं खाल्ला असेल. आणि दुसऱ्या दिवशी ती बाई म्हटली, तुझा आण. ती म्हटली नाही. केव्हा मला वाटतं त्या बाईचं प्रेम चांगलं होतं. एवढा मोठा दुष्काळ शमरणात होता. पण बायबल मध्ये लिहिले तिथे एक भविष्यवादी होता, ज्याचं नाव अलिशा भविष्यवादी होता. हालेलुया. बायबल काय सांगताय का 7व्या अध्यायात. आता तुम्हाला कळालं किती मोठा दुष्काळ होता. अरे कम ऑन, बोला ना प्लीज. हा होय किंवा नाही असं ऐका जसं तुमच्याशी देव बोलतोय. प्रेज द लॉर्ड. ना बायबल पुढे सांगतो, वाचूया. मग अलिशा म्हणाला, परमेश्वराचे वचन ऐका. ना या सगळ्या दुष्काळामध्ये एक भविष्यवादी देवाने उभा केला, अलिशा. आणि तो या सगळ्या दुष्काळात, वाईट दिवसात, जिथं काही नाही तिथं जोरात वरून म्हणतोय, ऐका ओ इस्रायल लोकांनो, देवाचं वचन. काय लोक म्हटले असतील, दुष्काळ आहे, खायला अन्न नाही, लोक आपले लेकर खात आहेत, काय ऐकायचं. पण अलिशा म्हटलं, ऐका ऐका. मग आज तोच वचन तुमच्याकडे येत आहे. मे बी असा दुष्काळ तुझ्यावरती नसेल, पण वेगळा असेल. मे बी तुझी परिस्थिती अशी नसेल, पण त्याच्या वर असेल. मे बी आज तुझ्या जीवनामध्ये ते त्रास नसतील, पण त्याच्या डबल असतील. आज देवाचं वचन ऐक. हालेलुया. देवाचं वचन ऐक. काय प्लीज वाचूया. उद्या सुमारे या वेळेस शमरोनाच्या वेशीत एका शकेलेला मनभर सपीठ व एका शकेलेला 2 मन सातू मिळतील. केव्हा. उद्या याच वेळेस. केव्हा. उद्या. कमॉन, आपले हात वर करा, म्हणा, माझा देव एका क्षणात कार्य करू शकतो. माझा देव एका क्षणात कार्य करू. मी मोठ्या गोष्टीची अपेक्षा बाळगली. मी मोठ्या गोष्टींची अपेक्षा बाळगली. मी लहान गोष्टीची बाळगत नाही. मी लहान गोष्टींची बाळगत नाही. म्हणा, आजपर्यंत या गोष्टी माझ्या विरुद्ध असतील, त्या गोष्टी माझ्या विरुद्ध असतील, पण ज्या देवाकडे मी आलोय, पण ज्या देवाकडे मी आलोय, ज्या येशूवर मी विश्वास ठेवलाय, त्या येशूवर मी विश्वास ठेवलाय, तो नसलेल्या गोष्टी, तो नसलेल्या गोष्टी असल्यासारखा बोलतो. असल्यासारखा बोलतो. मेलेल्या गोष्टी, मेलेल्या गोष्टी. जो लाजर मेला होता, जो लाजार मेला होता, त्याला तो म्हणतो, हा झोपलेला आहे, हा झोपलेला आहे. तो देव माझा आहे. तो देव माझा आहे. किलो करतो देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या आत्म्यात पूर्ण मला आत्ता जाणवत आहे, अनेक लोक ज्यांनी हे वचन ऐकलं आणि विश्वास ठेवला, मला सांगायला आवडेल, लहान हजार होणार आहे. आमेन. धाकटा बलवान राष्ट्र होईल. आमेन. तुझ्या सीमामध्ये शांती असेल. आमेन. तुझ्या घरामध्ये दुःखाची आरोळी येणार नाही. आमेन. तुझ्या जीवनामध्ये जे काय होईल ते देवाच्या गौरवासाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. तुझे स्वप्न पूर्ण होणार आहे. तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. तू गौरवातून गौरवात जाणार आहे. यासाठीच देवाने तुला बोलवलेलं आहे. खालचं जीवन नाही, सुपर नॅचरल जीवन. हालेलुया. ऐक देवाचं वचन. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो, तुम्ही काही करा, रविवारचं चर्च चुकवायचं नाही. शुक्रवारी देवाचं वचन संध्याकाळी 8:30 वाजता येतं रोज टीव्हीवर, ते चुकू नका.
तुमची स्वतःची वैयक्तिक प्रार्थना चुकू नका, बायबलचं वचन चुकू नका. का? कारण अलिशा म्हटलं हे सगळा दुष्काळ आहे, पण या दुष्काळात देवाचं वचन ऐका. देव म्हणतो उद्या सकाळी दुष्काळ दूर होणार आहे. हालेलुया. हे अशक्य होतं, जगिक दृष्टीने पाहिलं ते अशक्य होतं. कारण इथं असा दुष्काळ आहे की राजाकडे खायला अन्न नाही, तर प्रजाकडे कुठे असेल? इमॅजिन. आणि भविष्यवादी उभा राहून म्हणतोय उद्या दुष्काळ दूर होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धन्य ते लोक जे असे म्हणतात उद्या रिपोर्ट येणार आहे तो माझ्याच बाजूने असेल. चांगला रिपोर्ट येणार आहे, कारण माझा देव माझा रिपोर्ट बदलणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ना पुढे असं लिहिलंय, काय लिहिलंय का? प्लीज वाचूया. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता, ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता तो बी ऐकत होता वचन. त्यांनी काय म्हटले? त्याने देवाच्या माणसाला उत्तर देऊन म्हटले, पहा, परमेश्वराने आकाशाला खिडक्या केल्या तर अशी गोष्ट घडेल काय? यावर त्याने म्हटले, पहा, तू आपल्या डोळ्यांनी पाहशील, परंतु त्यातले खाणार नाहीस. दोन प्रकारचे लोक आहेत. किती प्रकारचे? दोन प्रकारचे. आपल्या हातात म्हणा, दोन प्रकारचे लोक आहेत. दोन प्रकारचे लोक आहेत चर्चमध्ये, बाहेर. पण आज तुम्हाला त्यातून बाहेर यायचंय. या समय एक वचन ऐकतात आणि म्हणतात ये अशक्य नाही होगा. दुसरे म्हणतात आमेन, असं होणारच आहे. राजाचा अधिकारी म्हणतो, सरदार, अरे अलिशा, देवाने आकाशाला खिडक्या जरी पाडल्या आणि आशीर्वाद आणि धान्य ओतलं तरी दुष्काळ दूर होणार नाही. मी म्हणतो प्रेज गॉड, त्यांनी असं म्हटलं कारण आपल्याला कळालं दुष्काळ किती भारी होता आणि दुष्काळाच्या वरती माझा देव किती भारी आहे. किती लोक समज में आ रहा है? मे बी तुझ्या घरात अशी स्टोरी असेल, विश्वास ठेव, माझा देव उद्या गोष्टी बदलू शकतो, आज रात्री गोष्टी बदलू शकतो. हालेलुया. रडू नको, धीर सोडू नको. प्रेज द लॉर्ड. देव जर जिवंत आहे तर तुम्ही मी भी जगणार. प्रेज द लॉर्ड. ना बायबल काय सांगताय का? अलिशा काय म्हणला? उद्या दुष्काळ तर दूर होईल पण तू नाही खाणार, तू बघशील पण तू खाणार नाहीस. हेच तर चर्च मध्ये होतोय. जे नाही विश्वास ठेवत ते बघतच नाही, पण जे विश्वास ठेवतात त्यांना स्वतःची घरं, स्वतःच्या गाड्या, स्वतःच्या नोकऱ्या ते वाढवले जातात. आणि लोक म्हणतात हे कश काय वाढले? तू आंधळा आहे, तुझे डोळे उघडलेले नाही. शैतानने सांगितलं ख्रिस्ती जीवन ह्या पातळीच्या वर गेलं नाही पाहिजे, असं खूप लोकांना शिकवलंय. पाळक म्हणजे शबनक बॅग घेणारा, कोणाच्या तरी घरी जाऊन म्हणणारा प्रेज लॉर्ड सिस्टर, की सिस्टरचे डोकं दुखायला लागतं कारण कोण आलाय? पाळक आलाय. मंडळीने बायबल उघडा, वचन हे ते हे, ओके, दानार पण बिचारा पाळक येतो आणि जातो. आणि शैतान म्हणतो असेच पाळक, आय एम नॉट अगेन्स्ट देम, मी त्यांच्या विरुद्ध नाहीये, व्हेरी सॉरी टू से दॅट, मी त्यांच्या विरुद्ध नाहीये, पण अजून एक लेवल आहे, अजून एक पातळी आहे, अजून एक आशीर्वाद आहे की देव ती परिस्थिती बदलणारा आहे. हालेलुया. शैतान म्हणतो विश्वासू लोकांनो, 2 वेळचं खायला मिळालं ना बस, साधं आहे ना सगळं, बस. मग हे बायबल बंद करा आणि याच्या आशीर्वादाला म्हणा नो आमेन. कोणासाठी आशीर्वाद आहे? कोणासाठी प्रभू येशू मेला? माझ्यासाठी. कोणासाठी त्याने शाप वाहिले? माझ्यासाठी. कोणासाठी त्याने पवित्र रक्त सांडलं? माझ्यासाठी. कोणासाठी त्याने फटके खाल्ले? माझ्यासाठी. कोणासाठी तो धनवान असताही दरिद्री झाला? माझ्यासाठी. कोणासाठी त्याने वधस्तंभ व्हायला? माझ्यासाठी. कोणासाठी तो पापी नसताना पापी झाला? माझ्यासाठी. कोणासाठी त्याने सर्व सहन केलं? माझ्यासाठी. हे खरंय सिस्टर? हे खरंय ब्रदर? हे खरंय? बाहेरच्या लोकांनी बोला हे खरंय, तिथल्या लोकांनी बोला खरंय. खरंय सिस्टर? मग आशीर्वाद कोणाचे आहेत? माझे. नाही तर मग येशू व्यर्थ मेला, मग तुमचा माझा विश्वास व्यर्थ आहे. मग वाय यू कमिंग? प्लीज फसवले जाऊ नका. प्लीज फसवले जाऊ नका. प्लीज, तुम्ही जन्मला असताल गरीब
पण ज्या दिवशी तुम्हाला येशू कळेल आणि तुम्हाला वचन कळेल, त्या दिवसापासून देवाची शांती तुझ्या हृदयात राज्य करेल. तू अंधारातला नाहीये, तू प्रकाशाचं लेकरू आहे. त्या दिवसापासून आशीर्वाद चालू होणार. पण प्रॉब्लेम कुठे पास्टर मला सांगा ना. प्रॉब्लेम तुझ्या मनात आहे. तुझं मन नेहमी त्याच गोष्टीवरती विचार करतोय. बायबलच्या वचनावरती विचार करणारं बनव. खाल्या बा शेके रमान देबे. बोल आजपासून मी वचनाकडे बघून जगणार आहे. मी जिथे जाईल वचनाकडे बघून जगेल. वचनाकडे बघून जगेल. आमेन. वचन तुझं माझं जीवन आहे. वचन जे लिहिलंय त्याप्रमाणे तुम्हाला बनवायला सामर्थ्यवान आहे. वचनात लिहिलंय तू विजय आहे, ते तुला विजयच बनवेल. वचन सामर्थ्यवान आहे. म्हणा वचनात लिहिलेलं आहे मी तुला आशीर्वाद देईनच देईल आणि वाढवीनच वाढवील. मग हे वचन मला वाढवायला सामर्थ्यवान आहे. हे वचन मला वाढवायला सामर्थ्यवान आहे. या समय आहे किंवा नाही आहे. पण पास्टर केव्हा खड्ड्यात गेल्यावर नो तू तुझा खड्डा चुकतोय. आज अलिशा म्हटला उद्या दुष्काळ दूर होईल, उद्या तुमचे रिपोर्ट बदलतील, उद्या देव तुझ्यासाठी मोठं कार्य करेल. म्हणा उद्या. आणि हा सरदार म्हटला आकाशाला खिडक्या देवाने केल्या तरी होणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि तसेच चर्च मध्ये लोक येणारे लोक आहेत. ते येतात, ऐकतात, हजेरी लावायची फक्त. काय डोकं दुखलं तर आहे ना पास्टर, तेल पाणी, तेल पाणी, डोकं डोकं, ताप ताप, ओके, दारू दारू, टेन्शन टेन्शन. प्लीज सिस्टर अँड ब्रदर, आता चर्च बाळ नाही पण चर्च प्रौढ झालं पाहिजे. हालेलुया. मला त्या आईची साक्ष ऐकली. ती म्हटली मी प्रार्थना केली आणि येशूने तिला बरं केलं. प्रेज द लॉर्ड. म्हणा मी त्या सरदारासारखा नाहीये, जो म्हटला आकाशाला खिडक्या जरी पाडल्या तरी दुष्काळ दूर नाही होणार. म्हणा तो अविश्वासाचा आत्मा, अविश्वासाचे विचार निघून जा येशूच्या नावात. म्हणा विश्वास जिवंत हो, प्रभू येशूच्या नावात. हालेलुया. नाव अलिशाने जे भविष्यवाण केलं देवाच्या वचनात दुष्काळ दूर झाला किंवा नाही झाला. वाचूया 2 शब्द वचन आणि आपण प्रार्थना करूया. लवकर या. कुठे आलो आपण? 2 राजेमध्ये हात तुम्ही 7व्या अध्यायात. 2 राजे 7व्या अध्याय आहे तुमच्या बायबल मध्ये. आहे आहे. काय करतोय? म्हणा माझ्याशी बोलतोय आणि तो म्हणतोय तुला देखील असंच होणार आहे. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. वाचूया. आणि वेशीच्या दाराशी 4 कोडी माणसे होती. त्यांनी एकमेकास म्हटले आपण मरू तोपर्यंत येथे का बसावे? आपण जर म्हटले की नगरात जाऊ तर नगरात दुष्काळ आहे म्हणून तेथे मरू, आणि आपण जर येथे स्वस्त बसलो तरी मरूच. तर आता चला आपण आराम्यांच्या सैन्याकडे जाऊन पडू. तर जर ते आम्हाला वाचवतील तर आम्ही वाचू, मारतील तर मरू. मग ते संध्याकाळच्या वेळी उठून आराम्याच्या छावणीकडे जायला निघाले. नाव सिंपल सांगतो, साधी गोष्ट. म्हणा दुष्काळ मोठा होता पण वचन अलिशा भविष्यवाद्याद्वारे आलं. की उद्या सकाळी दुष्काळ देव दूर करेल. आणि म्हणा माझ्या मागे वचन आल्यानंतर 4 कोटी लोक होते. किती लोक ऐकतात? या साईडला देखील तुम्ही ऐकताय, लक्ष द्या. तुमचे आशीर्वाद गमून बसताल. किती कोटी होते? 4. त्यांना वेशेच्या आत नव्हतं ठेवलं, बाहेर ठेवलं. जर वेशेच्या आतले लोक उपाशी तर बाहेरचे किती असतील? बरोबर आहे. हे 4 कोटी जे होते त्यांनी म्हटलं की असंही मारायचंय तसंही मारायचं. तर ज्या शत्रूने आमच्या देशाला वेडा घातलाय आणि सगळं बंद केले त्यांच्याकडे जाऊ. ते वाचवतील तर वाचू, आणि नाही वाचवलं तर मरू. माझा प्रश्न हा आहे, मी कसं मनन करणार? वचन यायच्या अगोदर हे कोडी का नाही गेले? वचनाने कार्य केलं. वचन आल्यावरच हे कोडी का उभे राहिले? म्हणा माझ्या मागे ज्यावेळेस वचन येतं सगळ्या गोष्टी, सर्व गोष्टी ऍक्टिव्हेट होतात. ऍक्टिव्हेट होतात. मराठीत काय म्हणतात?
कार्यरत होतात. कार्यरत होतात. वचन नाहीये, वचन नाहीये. कोडी बी झोपलेत, कोडी पण झोपले. दरवाजे बंद आहेत, दरवाजे बंद आहेत. दुष्काळ आहे. दुष्काळ आहे. वचन आलं, वचन आलं. कोडी उठले, कोडी उठले. वचन आलं, वचन आलं. ते निघाले. ते निघाले. याचा अर्थ ज्यावेळेस वचन येतं सगळं चालू होतं. आमेन. थँक्यू लॉर्ड जीसस. यस. कधी तुम्हाला ह्या कोड्यांनी पहिलं का नाही उठलं मला सांगा. यस. बरोबर आहे. ज्यावेळेस वचन येतं लक्षात ठेवा चालू होतात गोष्टी, पण विश्वासाने आलं पाहिजे. यस आमेन. विश्वासाने आलं पाहिजे. होईल का नाही, 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 बालासाहेबा येशू रक्त जय, होईल का नाही, होईल का नाही, पास्टर होईल का नाही. प्रार्थना केली तरी किती प्रार्थना करा, रात्री 2:30ला प्रार्थना करा, 3ला प्रार्थना करा, एक प्रश्न, होईल का नाही पास्टर उद्या. येशू रक्त जय, येशू रक्त. कमॉन यार, कमॉन. वचन आल्यानंतर कार्य होणारच. कोडी लोक उभे राहणारच. यस. आणि ते शत्रूकडे जाणारच. यस. हालेलुया. हालेलुया. पुढे जाऊया. काय लिहिलं ऐका लवकर. आरामांच्या मग ते संध्याकाळच्या वेळी उठून आरामांच्या छावणीकडे जायला निघाले. ओके. ते आरामांच्या छावणीच्या काठाशी आले. तो पहा तेथे कोणी नाही. वचन कार्य करायला लागलं. यस. भविष्यवादी बोलला आणि वचन कार्य करायला लागलं. आणि वचन कार्य केल्यानंतर दुष्काळ राहील का. नाही. दुष्काळाला जावंच लागेल. यस आमेन. पण जिथं वचन नाही काम करतं तिथं दुष्काळ राहणारच. जिथं वचन काम करतं तिथं नाही राहणार. किती लोक समज में आ रहा है. यस. तुमको समज में आ रहा है. सिस्टर प्लीज ऐका, देवाचा आत्मा मला देखील शिकवतोय. हे माझ्यासाठी देखील नवीन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते 4 कुष्ठरोगी उठले. म्हटले मेलो तो मेलो, तिथं अन्न आहे. आणि ते निघाले. आणि जेव्हा ते निघाले तर बायबल सांगतो त्या सर्व शत्रूच्या छावणीत कोणीच नव्हता. कोणीच नव्हतं. कोणीच नव्हतं. मग आनंद कोणाला झाला. कोडी लोकांना आनंद कोणाला झाला. काय कार्य करू लागलं. काय कार्य करू लागलं. वचन. वचन जिवंत आहे. यस. वचन सजीव आहे. यस. वचन दुधारी तलवार आहे. यस. वचनामध्ये निर्माण करायचं सामर्थ्य आहे. यस. कोणासाठी. माझ्यासाठी. पण वचन कोण बोललं पाहिजे. हे. कोणी विश्वास ठेवला पाहिजे, तेव्हा काम होतं. आमेन. हा 4 कुष्ठरोगी गेले आणि त्यांना कुणीच नव्हतं. पण पुढचं वचन तुम्ही ऐकलं तर खूप आनंद करताल. प्लीज बसूया. कारण प्रभूने आरामी सैन्यास रथांचा आवाज व घोड्यांचा आवाज व मोठ्या सैन्यांचा आवाज ऐकवला होता. आणि ते एकमेकाशी म्हणाले होते, पहा इस्रायलाच्या राजाने आमावर यायला हित्यांचे राजे मिस्र्यांचे राजे मोल ठरवून आमावर आणले आहेत. आणि ते संध्याकाळच्या वेळी उठून पळाले व आपले डेरे व आपले घोडे व आपले गाढवे सोडून म्हणजे छावणी जशीच्या तशी टाकून आपले जीव घेऊन पळाले. काय कार्य करू लागलं. वचन. काय कार्य करू लागलं. वचन. किती लोक म्हणतात आज माझ्या जीवनात मी वचन कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव प्रश्न आहे, देवाने कोणाचा आवाज ऐकू आला. म्हणा घोड्यांचा, घोड्यांचा, रथांचा, रथांचा, सैन्यांचा. सैन्यांचा. फक्त आवाज केला. फक्त आवाज केला. कोणी केला. देवानं. खरोखर रथ होते नव्हते. घोड़े होते नव्हते. सैन्य होतं नव्हतं. पण आवाज से जो डरते वो सैनिक से कितना डरेंगे. यस. किती लोकांना आपला देव कळतोय. किती लोकांना प्रभूचं प्रेम कळतंय. यस आमेन. तुम्हाला देवाचं प्रेम कळतंय. यस. किती लोकांना कळतंय. म्हणा माझ्या देवाकडे सगळे आवाज आहेत. माझ्या देवाकडे सगळे आवाज आहेत. रथाचे, रथाचे, घोड्यांचे, सैन्यांचे, सैन्यांचे, आनंदाचे, आनंदाचे, विजयाचे, विजयाचे, आशीर्वादाचे, आशीर्वादाचे, जीवनात वर काढायचे, जीवनात वर काढायचे सगळे आवाज आहे. सगळे आवाज आहेत. यस आमेन. जो नवरा बदलत नाही त्याच्यासाठी भी आवाज आहे. आमेन. जे लेकर बदलत नाही त्यांच्यासाठी भी आवाज आहे. आमेन. असा आवाज आहे की डायरेक्ट 10:30 वाजता हजर. यस. की ना प्रभू कळतोय. तुम्ही ज्यावेळेस वचन वाचताना तुम्ही आनंदी झालं पाहिजे. फादर तुझ्याकडे एवढे आवाज आहे. एवढं मोठं सैन्य होतं आणि बायबल सांगते इस्रायल लोक आत बसले होते. कोणामध्ये ताकद नव्हती पण देवाचं वचन आलं.
कार्य चालू झालं. आणि बायबल सांगतं देवाने आवाज मारला फक्त. कोणाचा? रथांचा. कोणाचा? सैन्याचा. कोणाचा? घोड्यांचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शत्रू म्हटला आवाज कुठून यायला लागला? आवाज कुठून नाही आला? माझा देव जिवंत आहे. तुझा देव जिवंत आहे. आणि बायबल सांगतं ते असे पळाले की त्यांनी सोनं चांदी अन्न वस्त्र तसंच टाकले. म्हणजे आवाज कसा असेल हो? ते साधे लोक नव्हते बर का, ते सैनिक होते, ते राजे होते, ते आरामी लोक एकदम धष्टपुष्ट, त्यांच्याकडे सगळं काय होतं. पण जो आवाज आला ना सिस्टर, त्या आवाजापुढे कोणी नाही टिकलं. किती लोकांची इच्छा असं व्हावं. म्हणून मी लोकांना मी सांगतो, एक बहिणीने मला फोन केला, ते सांगितलं की पास्टर माझं प्रमोशन व्हायच्या मी एकदम जवळ आले आणि पास्टर मी त्याच्या लायकीचे होते, पण पास्टर कुणीतरी दुसऱ्याच माझ्या विरुद्ध करण्यात आलं प्रमोशन. घाबरू नको, देवाला तिथं नाही त्याच्या वरती तुला ठेवायचंय, म्हणून ती जागा तुला नाही मिळाली. हालेलुया. किती लोक समज में आ रहा है? तुम्हाला कधी देव सोचन. हालेलुया. घाबरू नको, निराश होऊ नको. पण पास्टर मला ते मिळालं असताना मी खूप आनंदी झाले असते, पण देव नसतं झाला, कारण देवाला तुला मस्तक करायचे, शेपूट नाही. समज में आ रहा आपको? हालेलुया. सो देवाचा आवाज किती लोकांना कळतोय. आणि ते सगळे जीव घेऊन पळाले, असे पळाले की घोडे बी सोडले, घोड्यावर बसायची बी ताकद राहिली नाही, रथ बी नाही नेले त्यांनी, आणि असे पळाले. आणि बायबल मध्ये लिहिलंय की 4 कुष्ठरोगी, मी सगळं वाचत नाही, मी थोडं वाचूया बरं, एकदा एक वचन वाचूया. आणि ते कोणी छावणीच्या काठास पोहोचले, तेव्हा त्यांनी एका डेऱ्यात जाऊन खाणेपिणे केले आणि तिथून त्यांनी रुपये व सोने व वस्त्रे उचलून केली नेली आणि जाऊन ती लपवली. कोणी? कोड्यांनी. कोणी? कोड्यांनी. कोडी लोकांनी. ज्यांना वेशीच्या बाहेर ठेवलं होतं त्यांनी जाऊन फर्स्ट क्लास जेवले, बिर्याणी, मटन, चिकन भरपूर खाल्लं आणि एकमेकाला म्हणले खा खा. कोणाला जेवण आहे? कोणाला जेवण मिळालं? कोडी लोकांनी. आणि त्यांनी हेच नाही, रूपा आणि सोनं घेतलं, लांब जाऊन खड्डा खोदला, त्याच्यात लपवलं आणि तिथे एक काठी लावली असेल, उद्या आल्यानंतर मला इथे यायचंय. प्रेज द लॉर्ड. की लोक वचन समज में आ रहा है? देव तुझ्याशी बोलणार. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. मग परत येऊन दुसऱ्या डेऱ्यात जाऊन तिथूनही त्यांनी काही उचलून नेले, तिथं बी मीठ चिकन मटन उचललं आणि जाऊन लपवले. आणि जाऊन लपवले. कोणाची मजा चालू झाली? कोडी लोकांची. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते एकमेकाच म्हणाले आपण बरे करीत नाही. कुष्ठरोग्यांना वाटलं आपण काय बरं करीत नाही. पुढचं वचन. हा दिवस शुभवर्तमानाचा दिवस आहे. हा सुवर्तमानाचा दिवस आहे आणि आपण उगेच राहतो. आणि 25 मे 2025 तुझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण वचन कार्य करणार आहे, विश्वासाद्वारे कार्य करणार आहे. आणि तू स्वतःला वचनाद्वारे पहा. नगरचं तारण मी बघत आहे. महाराष्ट्र, इंडिया, काली शेप्रे हात ना माखुर, अन्य भाषेत बोला, आपल्या हातावर करून म्हणा तुमच्या घराचं तारण मी बघत आहे. माझ्या घराचं तारण वचनाद्वारे तू विश्वास ठेव, म्हणजे तुझ्या घराण्याचं तारण होईल. देवाला बघा, मी मस्त काही बघत आहे, मी गौरवातून गौरवात जाताना बघत आहे, मी आशीर्वादित आहे. मी स्वतःच्या घरात, मी स्वतःच्या गाड्यात, मी स्वतःचे कपडे 12 साखाला बांधे बे. मी अनेकांना उष्ण देणार आहे. मी जिथं जाईल तिथं देवाचा गौरव होतोय. लोक मला बघून म्हणतात हा भिकारी होता, हा राजा कसा झाला? आणि तू म्हणतो येशूच्या नावामध्ये रासाखाला बिओदो बखुरा मियादा बखुरा देबी आलाबा. थँक्यू फादर. खूप प्रीचिंग करूशी वाटतंय, खूप कळतंय तुम्हाला देवाचं वचन. काही लोकांनी दिवस वाया घातले हो, पण डोंट वरी, देव दिवस भरून देणार आहे. पण आता तरी दिवस वाया घालू नका. प्रेज द लॉर्ड. किती लोक समज में आ रहा है ना? पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. लवकर जाऊया आणि आपण प्रार्थना करूया.
जर आपण उशीर केला तर आपणास दंड प्राप्त होईल. ओके. आता चला आपण राजाच्या घरी जाऊन सांगू. ओके. मग त्यांनी जाऊन नगराच्या वेश करायला हाक मारून त्यांना सांगितले की आम्ही आरामाच्या छावणीत गेलो होतो तर पहा तेथे कोणी नव्हता, माणसांचा शब्द नव्हता, तर घोडे बांधलेले व गाढवे बांधलेली व डेरे जसेच्या तसे ठेवलेले होते. आणि त्याने चाकरा वेशकरांना हाक मारली व त्यांनी आत जाऊन राजाच्या घरी सांगितले. 12 वचन. तेव्हा राजा रात्री उठून आपल्या चाकरांना म्हणाल्या, आरामाने आमचे जे केले ते आता मी तुम्हाला सांगतो. आपण भुकेले आहोत हे त्यांना ठाऊक आहे, म्हणून रानात लपायला ते छावणीतून निघून गेले आहेत. ते म्हणतात ते नगरातून येतील तेव्हा आम्ही त्यांना जिवंत धरून नगरात जाऊ. बघा अविश्वासू राजा. कोडी लोक वरडून सांगतात की बाबा आम्ही जाऊन खूप खाऊन आलोय, सोनं रूप बी आलंय, हा दिवस सुवर्तमानाचा आहे. हे देवानेच आम्हाला यांना सांगितलं, ते काय स्वार्थी होते चारी. पण देवाने जेव्हा वचन येतं सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह होत्यात. न बदलणारे कुष्ठरोगी बदलतात. आणि बायबल सांगतं यांनी जाऊन राजाला सांगितलं. राजा म्हटला बघा कसे आमचे शत्रू युक्ती करत आहे आम्हाला मारायची. अरे मारायची नाही, तुझ्या आशीर्वादाची युक्ती आहे. पुढचं वचन लवकर जाऊया. तेव्हा त्याच्या एका चाकराने उत्तर दिले की आता जे घोडे होते ते उरले आहेत, त्यातील 5 घोडे घ्यावे. पहा ते इस्रायलाच्या सर्व समुदाय जो येथे उरलेला आहे त्यासारखे आहेत. पहा ते इस्रायलाचा सर्व समुदाय जो संपला आहे त्यासारखे आहेत, तर आपण ते पाठवून पाहू. मग त्यांनी घोड्यासहित 2 रथ घेतले व राजाने आरामाच्या सैन्यांमागे ते पाठवून म्हटले जाऊन पहा. आणि ते त्याच्या मागे यार्देनीपर्यंत गेले तर पहा जी वस्त्रे भांडी आराम्यांनी आपल्या घाईने टाकली होती त्यांनी सर्व मार्ग भरलेला होता. आणि दूतांनी परत येऊन राजाला हे सांगितले. पुढचं वचन. आणि लोकांनी निघून आरामाची छावणी लुटली. मग परमेश्वराच्या वचनाप्रमाणे एका शकेलाला मनभर सपीक व एका शकेलाला 2 मन सातू मिळाले. बोलो येशू मसीह की हालेलुया. हालेलुया. की लोकांना कळालं की कसं देवाचं वचन कार्य करतं. पण तुमचा विश्वास मिसळला पाहिजे. यस आमेन. मोरीच्या दाण्या एवढा यस म्हटलं पाहिजे या वचनाला होय आणि आमेन. माझा देव मोठं कार्य करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुढचं वचन हे मला दाखवायचं होतं. आणि ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकला होता त्याला त्याने वेशीवर नेमले. तेव्हा वेशीत लोकांनी त्याला तुडवले आणि देवाच्या माणसाने सांगितल्याप्रमाणे म्हणजे त्याच्याकडे राजा खाली गेला होता तेव्हा त्याने जे सांगितले होते त्याप्रमाणे तो मेला. कोण मेला? सरदार. का? अविश्वासामुळे. पण बाकी सगळ्यांना विश्वास होता. म्हणा मी त्या सरदारासारखा अजिबात नाहीये. मी त्या सरदारासारखा अजिबात नाहीये. मी त्या सरदारासारखं नाही बोलणार. मी त्या सरदारासारखा बोलणार नाही. वचन आलेलं आहे. वचन आलेलं आहे. होय आणि आम्ही म्हणून स्वीकारतो. होय आणि आमेन म्हणून स्वीकारतो. आणि या आठवड्यामध्ये मी मोठ्या गोष्टी मिळवणार आहे. मी मोठ्या गोष्टी मिळवणार आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये. जो दुष्काळ आहे तो सुकाळ बनेल. तो सुकाळ बनेल. जिथे अशांती आहे जिथे अशांती आहे तिथे शांती राज्य करेल. जिथे शांती राज्य करेल. जिथे निराशा आहे जिथे निराशा आहे या आठवड्यामध्ये आनंदाची नदी वाहील. आनंदाची नदी वाहील. जिथे तुच्छ लेखलंय जिथे तुच्छ लेखलंय तिथे मानाचं पात्र बनवलं जाईल. तिथे मानाचं पात्र बनवलं जाईल. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. पण जो कोणी विश्वास नाही ठेवणार ह्या चाकराला विचारायचं काय झालं. इमॅजिन. पुढचं वचन लवकर असते. 2 वचन राहिले 2-3. तर देवाच्या माणसाने राजाला सांगितल्याप्रमाणे झाले. त्याने म्हटले होते की उद्या सुमारे याच वेळेस शब्रोनाच्या वेशीत एका शकेलाला 2 मन सातू व एका शकेलाला मनभर सपीट मिळेल. तेव्हा ज्या सरदाराने देवाच्या माणसाला उत्तर देऊन म्हटले होते पहा परमेश्वराने आकाशाला खिडक्या केल्या तर अशी गोष्ट घडेल काय. त्यावर त्याने म्हटले होते पहा तू आपल्या डोळ्यांनी पाहशील परंतु त्यातले खाणार नाहीस. तसेच त्याचे झाले. वेशीत लोकांनी त्याला तुडवले व तो मेला. 2 लोक म्हणा 2 लोक आहेत. 2 लोक आहेत. एक वचन घेतात. एक वचन घेतात. आमेन म्हणतात. आमेन म्हणतात. आणि ह्या त्याच्याकडे बघून जगतात. त्या वचनाकडे बघून जगतात. त्या वचनाकडे बघून जगतात. आणि मोठी अपेक्षा बाळगतात. आणि मोठी अपेक्षा बाळगतात. हे माझ्यासाठी होणार आहे. हे माझ्यासाठी होणार आहे. दुसऱ्या प्रकारचं एक लोक आहे. दुसऱ्या प्रकारचे काही लोक आहेत जे वचन ऐकतात. वचन ऐकतात आणि म्हणतात असं केव्हा नाही होणार. असं केव्हाच नाही होणार. केव्हाच होणार नाही. केव्हाच होणार नाही.
बायबल सांगतो तो सरदार, बायबल सांगतो तो सरदार हा मेला. किती लोकांशी देव बोलला? माझ्याशी प्रभू बोलला. तो किती लोकांशी प्रभू बोलला? पण तुमच्या चेहऱ्यावर आनंद का नाहीये? किती लोक आनंदी आहे? यस. किती लोकांशी देव बोलला? यस. देव बोलला यस. नक्की? यस. नक्की? नक्की. मग किती मोठ्या गोष्टीची अपेक्षा बाळगली? मोठ्या गोष्टीची अपेक्षा बाळगली. सिस्टर होणार का? होणार. लहान हजार होईल का? होईल. धाकटा बलवान राष्ट्र होईल का? होईल. देवाच्या वचनानुसार होईल का? यस होईल. तुझ्या घराण्याचं तारण होईल का? होईल. दारू सुटेल का? सुटेल. रिपोर्ट बदलतील का? बदलतील. तू गौरवातून गौरवात जाशील का? जाणार. हे सगळे वचन तुझ्यासाठी ठेवले. यस अमेन. हे सगळे वचन तुझ्यासाठी ठेवले. यस अमेन. पण तुला होय आणि आम्ही म्हटलं पाहिजे. यस अमेन. आणि तू वचनाकडे बघून जग. यस. हारलेली मानसिकता नाही पाहिजे. यस. वचनाप्रमाणे मानसिकता बनव. यस. की लोकांना देवाचं वचन कळत आहे. उभे राहा आपल्या जागेवर. उभे राहा आपल्या जागेवर. हालेलुया. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से. दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए. वन मोर टाइम. से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से. आपले डोळे बंद करून गाऊया. दिया पुत्र मेरे मुक्ति के लिए. अनोखा अनोखा प्यार है तेरा. करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा. करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. जग में आया यीशु स्वर्ग छोड़. मेरा सारा दंड सह लिया. मेरा सारा दंड सह लिया उसने. कोड़े खा के क्रूस उठा के. कोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई. मुझे मुक्ति और चंगाई दे दी. अनोखा अनोखा प्यार है तेरा. करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा अनोखा प्यार है तेरा. करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अन्न वस्त्र और सभी आशीष दी तूने मुझे भरपूर से. खतरों और सब मुसीबतों से. आग के पुतली जैसे. आग की पुतली जैसे संभाला हमें. अनोखा अनोखा प्यार है तेरा. करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा अनोखा प्यार है तेरा. करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अविनाशी 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 अनंत तेरा. धन्य संगति यीशु के साथ. धन्य संगति यीशु के साथ. स्वर्ग में धन्य तेरी संतान. स्वर्ग में धन्य तेरी संतान. पाएंगे यीशु से जलाली ताज. पाएंगे यीशु से जलाली. अपने हाथ पर करा. अपने हाथ. Love you Lord Jesus. सर्वदा. हो अनोखा प्यार है तेरा. करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा. हालेलुया. गाऊया गाऊया. बाबा बाबा बाबा
अब तू हालेलुया हालेलुया आपले डोळे बंद करा. तुम्ही जिवंत देवासमोर उभे आहात. तो हृदय पारखणारा देव आहे. देवाचं वचन आपल्या डोळ्यासमोर आणा. जो देव काल आज आणि युगानुग सारखा आहे. जो आलिशाच्या वेळेला जो होता तोच आज आहे. तो न बदलणारा देव आहे. आज तुझी मानसिकता वचनाप्रमाणे तयार हो. कुठले वाईट विचार तुझ्या मनावरती राज्य करू नये. कुठला शैतान तुझ्याशी बोलू नये की नाही होणार. त्या सरदारासारखं तुझं जीवन नसावं. पण आलिशाच्या भविष्यवाद्यासारखं वचनाप्रमाणे जीवन असावं. देवाला रथाचे आणि घोड्याचे आणि सैनिकाचे अनेक आवाज ऐकू मारता येतात. जे शत्रू तुझ्या विरुद्ध आहे, ज्या गोष्टी तुझ्या विरुद्ध आहेत, ज्या समस्या घेऊन तू चालत आहेत, आजपासून येशूच्या नावात तू त्या पाहणार नाही. कारण प्रभू म्हणला, अहो कष्टकरी आणि भाराकांजनो तुम्ही मजकडे या, तुम्ही देवाकडे आलेले आहात. मी तुमची काळजी घेतो. आज ज्या परिस्थितीला तुम्ही तोंड देत आहात, या आठवड्यामध्ये देवाचं वचन ऍक्टिव्हेट झालेलं आहे. देवाचं वचन कार्यरत झालेलं आहे. आणि देवाचं वचन 100% पीक देणारा आहे. या आठवड्यामध्ये तू बघणार मोठ्या गोष्टीची अपेक्षा. वचन तुझ्यासाठी मोठं कार्य करणार आहे. आणि तो वचन दुसरा कोणी नसून प्रभू येशू आहे. आपल्या डोळ्यासमोर चित्र आल. निराशा आज खाली जाओ. अशांती आज निघून जाओ. आज कॅन्सर तुझ्या डोळ्यापुढे येऊ नये, पण देवाचं आरोग्य तुझ्या डोळ्यापुढे येऊ. आज डायबिटीज लपला जाओ. आज ब्लड प्रेशर आणि टेन्शन आणि एन्झायटी काढल्या जाओ. आणि आज देवाची शांती तुझ्या हृदयात राज्य करो. अशा प्रकारे तू बघायला चालू कर. कारण बायबल सांगतं, आम्ही ज्या गोष्टी दिसतात त्याकडे पाहत नाही, पण ज्या गोष्टी दिसत नाही त्याच्याकडे आम्ही पाहतो. आम्ही दृष्टीने पाहून चालत नाही, पण आम्ही विश्वासाने चालतो. म्हणजे वचनाप्रमाणे चालतो. ज्या गोष्टी दिसतात त्या अल्पकाल आहेत, थोडा वेळ, आजचा दिवस, आत्ताची वेळ. ज्या दिसत नाही त्या सर्व काळ आहे. वंडरफुल वंडरफुल. सिरियसली घ्या, सिरियसली घ्या. या शेवटच्या दिवसात आपलं जीवन देवाच्या गौरवासाठी तयार करा. लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील याचा देव जिवंत आहे. लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील काय नव्हतं पण देवाने याला उंच केलंय. लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील ओ हा अशिक्षित होता तर हा तर शिकवायला लागलाय. लोक म्हणतील याचं घर खालचं होतं, हा तर वरती राहायला लागलाय. कारण याच्या देवाने याला उंच केलंय. आपले डोळे बंद करून प्रभूशी बोला. 1 मिनिट आहे आपल्याकडे फक्त. मे बी तुला कुणी पाहत नसेल, तू देवाकडे पहा. तुला पाहण्यासाठी रांग लागेल. ज्यांनी जितक्यांनी त्याच्याकडे पाहिले तितक्यांचे चेहरे प्रकाशमय झाले. आजपासून तुझा चेहरा प्रकाशमय होईल. माणसाच्या मागे पळू नको. माणूस स्वार्थी आहे, पण जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्या मागे चाल आणि पहिल्यांदा देवाबरोबर चाल. देव अनेकांच्या हृदयाशी बोलतोय. देव असे आवाज पाठवेल की तुझ्या शत्रूला
तो पळून जाईल. येशूच्या नावात ते आवाज चालू हो. येशूच्या नावात ते आशीर्वाद चालू हो. येशूच्या नावात ते आरोग्य चालू हो. येशूच्या नावामध्ये ते कार्य चालू हो. धन्यवाद. आपल्या आजारी भागावर हात ठेवा. फादर, आम्ही विश्वासाने हात ठेवले. बायबल खरं आहे, बायबलचा देव खरा आहे आणि वचन 100% खरं आहे. कारण म्हणलं आकाश आणि पृथ्वी नाही तसं होईल, पण माझं वचन नाही तसं होणार नाही. तो म्हणला गवत सुकते आणि फुल कोमजते, पण माझ्या देवाचं वचन सर्व काळ टिकेल. राईट नाव त्यांच्या शरीरातले प्रत्येक आजार, डोक्यापासून तर पायापर्यंत असलेले सगळे आजार, रोग, कॅन्सर, डायबिटीज, ब्लड प्रेशर, मणक्यातील आजार, किडनी, लिव्हर, हृदयातील त्रास, ब्रेन मधील त्रास, डोळ्यातील, येशूच्या नावात निघून जा. प्रभू येशूच्या नावात निघून जा. प्रभू येशूच्या नावात हे शरीर सोड. येशूच्या नावामध्ये हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. या शरीरामध्ये जीवन देवाचं वाहतोय. निर्माण करणारा तुझ्यामध्ये राहतो. त्याचं नाव प्रभू येशू आहे. आणि तो जर तुझ्यात राहतो, तो आरोग्य तुझं आहे, आशीर्वाद तुझे आहे, जीवन तुझं आहे, चांगले दिवस तुझे आहेत, सुखाचे दिवस तुझे आहेत. जे गमवलं त्याच्या 100 पटीने देव तुला देणार. फादर, आजपासून प्रत्येक परिस्थिती मी आज्ञा देतो, येशूच्या नावात बदलली जा. अपवित्रच्या ठिकाणी पवित्रता येईल. हरलेले जीवन येशूच्या नावात विजयात रूपांतर केलं जा. जे घर दुःखात आहे, आजपासून शांती व आनंद त्यांचा वाटा मी स्वीकारतो प्रभू येशूच्या नावामध्ये. हालेलुया. सगळे वाईट स्वप्नाचं मूळ सगळ्यांच्या जीवनातून आम्ही उपटून टाकतो येशूच्या नावात. आम्ही देवाचे स्वप्न पाहणार, आम्ही वचनाप्रमाणे बघणार. सगळी निराशा आणि टेन्शन निघून जा येशूच्या नावात. कर्जाचा आत्मा, आजाराचा आत्मा मी बांधतो येशूच्या नावात. आमेन. येशू धनवान असताही दरिद्री झाला, जे कोण त्याच्या दारिद्र्यात आम्ही धनवान व्हावं. प्रभू येशूच्या नावात आत्मिक आशीर्वाद, शारीरिक आशीर्वाद, बौद्धिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद स्वीकारा येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये. आमेन. जे लेकरं वाईट मार्गाला आहेत ते देवाची सेवा करणार आहेत. हो राबाला शथरी बाबा. जे घर पडलंय ते डबल बांधलं जाईल. तुमचं कर्ज तुम्हाला दिसणार नाही, कारण देवाचे आशीर्वाद धनवान करतात आणि त्यावर दुःखाची जोड देत नाही. त्यांच्या लेकरांचं कल्याण हो, त्यांच्या लेकरांचे लग्न विश्वासू मुलामुलीशी हो. त्यांना प्रमोशन मी स्वीकारतो येशूच्या नावात. ते ऑफिस मध्ये मस्तक असतील, शेपूट नाही. त्यांच्या घरात खायला भरपूर धान्य, भरपूर तेला पिठाला आशीर्वाद. ते स्वतःच्या बंगल्यात राहणार, ते स्वतःच्या गाड्या चालवणार, ते दुसऱ्याला नोकरी देणारे बनणार. त्यांची प्रत्येक इच्छा आणि गरजा पूर्ण हो. जिला लेकरू बाळने येशूच्या नाव स्वीकार. आतापर्यंत तुम्ही प्रभू येशूला आपल्या हृदयात घेतलं नसेल तर आपलं हृदय देवासाठी उघडा. प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करतो. आमेन. प्रभू येशूचा अनुभव घेऊन पाहतो किती चांगला आहे. हालेलुया. माझ्या मागे बोला प्रभू येशू. प्रभू येशू. जे ऑनलाईन पाहतायत त्यांनी देखील, तुम्हाला जर आपलं हृदय देवासाठी उघडायचं, प्रभू येशू तुमच्यात आला पाहिजे, तर माझ्या मागे बोलूया प्रभू येशू. प्रभू येशू. आम्ही पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू आमच्यासाठी आला. तू आमच्यासाठी आलाय. प्रभू येशू तू आमच्यासाठी प्राण दिला. प्रभू येशू तू आमच्यासाठी प्राण दिलाय. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलाय. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू. प्रभू येशू. तूच माझा तारणारा देव. माझा तारणारा देव आहेस. मला आशीर्वादित कर. मला आशीर्वादित कर. प्रभू येशू माझ्या हृदयात ये. प्रभू येशू माझ्या हृदयात ये. मी कबूल करतो. मी कबूल करते.
प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. माझं तारण झालेलं आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. आजपासून वचनाद्वारे मी माझी नजर पाहिल. वचनाद्वारे माझी नजर पाहिल. माझी मनस्थिती मी वचनाद्वारे चालवेल. माझी मनस्थिती वचनाद्वारे मी चालवेल. वाईट विचारांना मी येशूच्या नावात घालवणार. वाईट विचारांना मी येशूच्या नावात घालवणार. आजपासून विजयी जीवन. आजपासून विजयी जीवन. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद येशू. आपलं मुख उघडून देवाला गौरव द्या. हालेलुया. प्रभू येशूच्या नावात मी यांना आशीर्वाद देतो. आमेन. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. हालेलुया. शैतान तुझा काही अधिकार नाही त्यांच्यावर, कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. आमेन. ज्या कारणासाठी ते आले 100 पटीने डबल ते आशीर्वाद मी स्वीकारतो. आमेन. सगळे रिपोर्ट बदलले जा येशूच्या नावात. येस. आमेन. जो मला हॉस्पिटल मध्ये बघत आहे, येशूच्या नावात बरा हो. आमेन. प्रत्येक अश्रू पुसले जा. हालेलुया. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक जीवाचं सांत्वन हो. येस. जे कमवतील त्याच्यात बरकत येऊ दे. आमेन. जे काम करतील ते वाढवलं जाणार येशूच्या नावात. जे काम करतील प्रभू येशूच्या नावात, जे काम करतील ते वाढवलं जाणार, कारण देव वाढवणार आहे. आमेन. प्रभू येशूच्या नावात. आमेन. एक जोरात टाळी प्रभूला वाजूया. हालेलुया. कम ऑन, एक जोरात टाळी वाजून देवाला गौरव देऊया. आमेन. बापा रिबो शेकेला मान देवे. अशी टाळी वाजवा. पुढच्या रविवारी तुमची साक्ष आहे. ऐसे तुमची साक्ष आहे. राबा बाबा बाबा. हालेलुया. आमेन. प्लीज खाली बसूया. हालेलुया. प्लीज खाली बसूया.